लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात आणि ज्यावेळेस या दोन्ही सभागृहाचा कोणी व्यक्ती सदस्य होतो त्यावेळेस त्याला जी शपथ दिली जाते ती शपथ किती महत्त्वाची असते हे लक्षात घ्या की तो सदस्य झाल्यानंतर त्याच्यानंतर मात्र तो कोण्या एका समाजाचा राहत नाही, तो देशाचा होतो। आणि जर शपथ घेतल्यावर जर आपण एका समाजापुरते आहोत असं कोणी वागत असेल तर भारतीय राज्यघटनेच्या विचारधारेला छेद देण्यासारखं ते आहे। आणि असाच काहीसा प्रकार काल सांगलीमध्ये मला वाटते एका राज्यसभेच्या खासदारांकडून घडलाय आणि बोलताना त्यांनी बारामतीचा एक दाखला देत की अमोल मिटकरींसोबत मी स्टेज शेअर करणार नाही असं त्या व्यक्तीने संबंधित व्यक्तीने राज्यसभेसारख्या सदस्यत्वाच्या खुर्चीवरून जनतेसोबत सुद्धा खोटं बोलू शकतो। वस्तुस्थिती ही आहे की बारामतीच्या प्रचाराच्या वेळी एका स्टेजवर योगायोगाने एक युवक मेळावा होता। त्या युवक मेळाव्याला आमचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण पण होते। ते आणि मी एका गाडीमध्ये गेलो। त्या अगोदरच ह्या सन्माननीय सदस्या त्या स्टेजवर बसलेल्या होत्या आणि जेव्हा आयोजकांकडून मला कळलं की अशा अशा सदस्य स्टेजवर बसलेले आहेत तेव्हा मी त्यांना स्वतः सांगितलं की अशा लोकांसोबत मला स्टेजवर बसायचं नाही जे स्वतःला एका समाजापुरते समजतात। जर तुम्ही जबाबदार नागरिक आहात तर कोणी एका समाजाचे असू शकत नाही। त्याच्यामुळे मीच तिथून निघून गेलो आणि ह्या संबंधित व्यक्ती तिथं बसून राहिल्या आणि इतक्या दिवसानंतर त्यांना त्या आठवणीला उजाळा देताना समोर बसलेल्या लोकांच्या टाळ्या मिळवणे आणि खुश करणे याकरता त्यांनी केलेलं वक्तव्य आहे। मात्र जर एका पदावर असताना ते फक्त एका समाजाच्या ध्येय धोरणासाठी काम करत असतील तर हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाला छेद देण्याचा प्रकार आहे। आणि जर असंच चालू राहिलं तर मला असं वाटतं जनतेच्या मनात जी शंका आता राज्यघटनेबद्दल यायला लागली त्याला अधिकृत दुजोरा मिळेल। त्यामुळे यांनी केलेलं वक्तव्य साफ चुकीचं साफ खोटं आहे। त्यांनी त्यांच्या समाजाची माफी मागावी कारण त्यांनी केलेलं वक्तव्य हे समाजात दिशाभूल करणार आहे। स्टेजवर त्या आल्या होत्या असं नाही, मी स्टेजवर गेलो नव्हतो हे मात्र निर्विवाद सत्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।